मित्रांनो, कदम ॲग्रोची टीम आज आलेली आहे अकलूजच्या सोमवार बाजारामध्ये. गया, गुर, शेरड, मेंढर, म्हशीचा व्हिडिओ करून जात असताना या ठिकाणी अकलूज मध्ये सोमवारी कोंबड्याचा सुद्धा बाजार भेटत असतोय. कोंबड्याचे प्रसिद्ध व्यापारी आपल्याला इथे भेटलेत. दादा नमस्ते, आपलं नाव काय? प्रदीप श्रीकांत शिंदे. शिंदे साहेब कुठून येता तुम्ही? कनेरी इस्लामपूरकडनं. इस्लामपूरकडनं. ओके, तर आता ह्या कोंबड्याची किंमत काय ठेवली आहे? काय एक कोंबड्याची का दोन कोंबड्याची? जोडीची किती आहे? 1000 रुपये जोडी आहे. 1000 रुपये जोडी. आणि जात कुठली आहे? हा, जात कुठली आहे कोंबड्याची? आपले देशामध्येच आहे. देशामध्ये. तर तुमचं पोल्ट्री फार्म आहे का शेतकरी आहे तुम्ही का व्यापारी आहे? शेतकरी आहे आपण. शेतकरी आहे. किती कोंबड्या आहेत अजून घरी? आपल्याकडे नाही म्हणलं तर 1000-2000 आहे ते आता सध्या. ओके, म्हणजे स्वतःचं शेड टाकून तुम्ही परवडतंय का हो कोंबडी पालन? हा, कोंबडी पालन परवडतंय का? आता म्हणजे नवनवीन युवकांना नोकऱ्या वगैरे नाहीत, बरेचसे बांधव आपले गाय पालन कोंबडी पालन वाढतात. परवडतंय कोंबडी पालन? काय परवडतंय ज्याच्या त्याच्या हिशोबावर असतंय. ओके, आता ह्याची 1000 रुपयाला जोडी म्हणताय. हा, मित्रांनो, काय 1000 म्हणजे काय महाग नाही. तर जर कुणाला देव कार्यासाठी वगैरे किंवा जर कुणाला देव कार्यासाठी वगैरे जर अशा देशी जातीच्या जर कोंबड्या पाहिजे असतील तर तुम्ही अकलूजच्या सोमवार बाजारामध्ये येऊ शकता. या ठिकाणी आज शिंदे साहेबांच्या पोल्ट्री फार्मवरचे आहेत. साहेब, तुम्ही दर सोमवारी येत असताय का अजून कुठं असताय? असतो 4-5 बाजार असतोय. होय, कुठलं बाजार? हा, कुठल्या बाजारात असताय? आपला सोमवारचा एक बाजार, अजून मंगळवारचा, अजून बुधवार, गुरुवार, अजून आठवड्यात 5-6 दिवस असतोय बाजारात. आमच्या बघणाऱ्याला तुमचा मोबाईल नंबर सांगा, जर क्वांटिटी मध्ये कोणाला पाहिजे असतील तर. घ्या की नंबर सांगा की. 93 56 96 67 82. मित्रांनो, हा आहे शिंदे साहेबाचा नंबर. शिंदे साहेब, शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न हे झाला कोंबड्याचा विषय. तुमच्याकडे तलंगा किंवा अंड्यावर येणाऱ्या कोंबड्या सुद्धा भेटतात का? हो, भेटतात. त्या म्हणजे जर कुणाला घरगुती अंड्यासाठी वगैरे पाहिजे, 10-5 पाहिजे असतील तर तुम्ही देऊ शकता. इस्लामपूर वरनं तुम्ही येता. मित्रांनो, जर कुणाला अशा गावरान जातीच्या कोंबड्या किंवा कोंबडा पाहिजे असेल तर शिंदे सरांना तुम्ही नक्कीच संपर्क करा. धन्यवाद. बाबा राम राम. राम राम. काय नाव आपलं? पोपट वाघमोडी. वाघमोडे साहेब, किती कोंबड्या आणल्या होत्या आज? 30 आणले होते. तिशाक आणल्या होत्या, विशाख इकरी झाल्या. हा, काय किंमत सांगताय का कोंबडीची? तर कोंबडी होय. हं? ते 500 रुपये सांगते, 450 देते. 450 देताय. अंड्यावरच्या आहेत? जोडी. जोडी 450. हं. एवढं स्वस्त कमन? हा. अंड्यावर आठ हजार. अंडे नाही ती पण येणार आहे त्या, हा, येते. म्हणजे 450 जोडी. मित्रांनो, अत्यंत फायद्याचा सौदा आहे. एक अंडा घ्यायला गेलं तर 8 रुपयाला मिळतंय. ती पण ओरिजिनल आहे का खराब आहे कसं आहे. तर आपल्या पोराबाळासाठी घरी 4-2 कोंबड्या ठेवायच्या असतील तर त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. दर बाजारी असताय का हो, तुम्ही? व्यापारी आहे का शेड आहे तुमचं? शेड आहे की. शेड आहे, म्हणजे घरी अजून भरपूर कोंबड्या आहेत. त्या कुठल्या गावात नाही आता तुम्ही? गोंदीवरून. ओके, आणि तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्यांना. नंबर नाही माझ्याकडे. नंबर नाही बाबांच्याकडं. तरी सुद्धा मित्रांनो, उद्योग जर करायचा असेल, स्वतःला मालक बनायचं असेल तर लाजायची अजिबात गरज नाही. तुम्ही शेळ्या, मेंढ्या, डुकरं, कोंबड्या, घोडं, गाय, बैल, तुमच्या बजेट मध्ये जो व्यवसाय असेल तो तुम्ही नक्कीच करू शकता आणि स्वतः शेड बनवून राहू शकता. त्याच्यावर फायदाच पडत नाही. आहे का ना? त्याशिवाय फायदा पडत नाही. दुसऱ्याची नोकरी करून तरी काय आहे? एखाद्याला परवडत नाही. ओके, धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. आपली ओळख सांगा, नाव तुमचं? शंकर सोळ. शंकरराव, कुठून येता तुम्ही? गोंदीवरून. गोंदीवरनं. आणि तुमच्याकडं स्वतःचं शेड आहे का पोल्ट्री फार्मचं? नाही ना, आम्ही व्यापारी आहे. व्यापार आहे, म्हणजे घेऊन विकता तुम्ही? घेऊन येतो. तर आज सोमवारच्या बाजारामध्ये आता हे जे वर देशी कोंबड्या आहेत याची काय किंमत ठेवली? एक कोंबडा आपल्याकडे 400 रुपये. 400 रुपयाला आहे. 800 जोडी. 800 जोडी. ओके, आणि कुठल्या बाजारात असताय तुम्ही? आम्ही प्रत्येक बाजारात असतो. हम्म. मग पंढरपूरला असतो, लोणंदला असतो, यवतला असतो, इंदापूरला असतो. आता देशी किंवा डीपी क्रॉस मध्ये जे शेतकरी बांधव किंवा नवीन तरुण काम करतात त्यांचा जर माल खरेदी करायचा असेल, ज्याच्या कुणाकडे जर देशी कोंबड्या असतील किंवा कोंबड्या असतील, तुम्ही पोल्ट्री असेल तर किंवा देशी माल असेल तर आपण घेतो. घेता तुम्ही. तुमचा मोबाईल नंबर सांगा आमच्या बघणार. 9021 831 826. मित्रांनो, हा आहे सुळ साहेबांचा नंबर. जर कुणाचा छोटासा शेड 100, 200, 500, 1000ची जरी क्वांटिटी असेल आणि जर तुम्हाला 10,000चा असलं तरी रोख चोख पैशाने तुम्ही घेता. तर मित्रांनो, कुणाचा माल विकायचा असेल किंवा कुणाला देव कार्याला किंवा कुणाचं चिकनचं दुकान असेल, ज्याला देशी मालामध्ये विक्री करायची असेल तर ते सुळ साहेबांना दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. धन्यवाद. बघ, तुम्ही बेचाल या टीव्हीला जाताय. दादा नमस्ते. नमस्कार. नाव सांगा तुमचं? माझं नाव रेहान रहीम नदाफे. नदाब भाई, तुम्ही कुठे येता?
मी अकलूज मधला. अकलूज मधला आहे. तर तुम्ही कोंबड्यामध्ये खरेदी विक्री करता. तर आता आजच्या बाजारभावाप्रमाणे एका कोंबड्याची काय किंमत ठेवली? एका कोंबडाची नर का मादी? नर 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 300 350 रुपये. 300 350. आणि कुठल्या जातीचे आहेत? ही कावेरीच आहे. कावेरी जातीचे आहेत. मटणाला वगैरे कशा आहेत म्हणजे चव याची? चव एक नंबर आहे, देशवणी चव आहे. देशीवनी चव आहे. आणि कोंबडीचा दर काय ठेवलाय? कोंबडीचा दर आज 250 रुपये. ओके, 250 रुपये. मग तुम्ही आता जर समजा आमच्या भागात बरेचसे पोल्ट्री फार्म आहेत, देशी मध्ये काम करतात, तर ते माल खरेदी वगैरे करता का तुम्ही? करतो ना. तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्याला कोणाची विक्री वगैरे करायचं असेल तर. माझा नंबर हा. 84 82 90 93 28. मित्रांनो, हा आहे नदाबबाईंचा नंबर. जर कुणाला कोंबडा कोंबडी खरेदी करायची असेल किंवा जर कुणाचा माल जरी विक्री करायचा असेल तर तुम्ही यांना संपर्क. बदक मिळते ते. बदकबी मिळते ती. राजहंस मिळते. राजहंस बदक मिळते ते. राजहंस बदकांची काय किंमत आहे? आता साधारण तुम्हाला कमीत कमी ती 5000 जोडी 6000 जोडी ह्याच्या प्लसच आहे. ओके. आणि तुमचं फार्म कुठं, तुम्ही राहता कुठं? मी इथं अकलूज मध्ये. जर कुणाला मित्रांनो बंगल्यासाठी किंवा शो साठी राजहंस बदक जर पाहिजे असतील तर तुम्ही नदाब सरांना नक्कीच कॉल करू शकता. नदाब साहेब, खूप छान माहिती दिली, धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. आज किती माल आणला होता तुम्ही? आज तरी एक 71 नग होतं. 71. त्यातलं विक्री किती झालं? विक्री सगळंच गेलं, 5 राहिल्यात फक्त. 5 राहिलेत. तर आता आजच्या सोमवारच्या बाजारामध्ये एका कोंबड्याची किती किंमत ठेवली तुम्ही अंदाजे? देशी म्हणलं तरी 700 रुपयाने जातोय. 700 रुपयाला. आणि कोंबडी? कोंबडी एक 300 350 रुपये ओके. होती मागणी, आता माल खपतोय म्हणजे मागणी होती. मागणी होती. बरोबर. ओके. आता तुम्ही ह्याच्यात खरेदी विक्री म्हणजे खरेदी पण करता का? हा, खरेदी जर करून. समजा आता आमच्या इकडे मान, खटाव, सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पोरांनी नवीन चालू केलेलं असतंय पोल्ट्री फार्म देशीचं वगैरे, तर तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्याला जर कुणाचा माल विकायचा असेल तर. 98 81 26 80 40. ओके. तर तुम्ही रोखचोक पैशानं हो, तसा हो, माल हो. खरेदी रोख, करू शकता. रोख. तर मित्रांनो, जर कुणाला देव कार्यासाठी किंवा देशी चिकन खाण्यासाठी जर कोंबडा कोंबडी जर लागत असेल किंवा अंडे उत्पादनासाठी जरी लागत असेल तर या सरांना तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. धन्यवाद. बाबा नमस्ते. हॅलो, काय नाव तुमचं? अरुण कुलकर्णी, कुलकर्णी साहेब, कुठने आता तुम्ही? नातेपुत्यावर. नाट्यपुत्यावरनं. तर आता आजच्या सोमवारच्या बाजारामध्ये अंड्याच्या खरेदीचे भाव काय आहेत? खरेदीचे भाव 7 रुपये 8 रुपये. 7 रुपये 8 रुपये अंड बघून. हा. ओके. आणि विक्रीचं? विक्री 9 रुपये 10 रुपये. 10 रुपये. तर तुम्ही कुठल्या कुठल्या बाजारामध्ये असताय? नातेपुते, माळशिरस, हा हा गिरवी, हा हा सदाशिवनगर, हा हा. अकलूज. कुलकर्णी साहेब, तुम्ही हा अंड्याचा व्यापार किती वर्षापासून करताय? जवळजवळ मी कमीत कमी 50 वर्ष झालं धंदा करतोय. ओके. अंड घेताना काय काळजी घ्यायची असते म्हणजे का आता समजा जनावर घ्यायचं म्हणलं तर आपण म्हणतो बघून घेतो आम्ही अंडी. हा, एखाद्या चेक. कोंबडी खालची चेक करून घेतो. हा 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 खराब अंड वगैरे तुम्ही हा. घेतच नाही, त्याच्यामुळे हा. विकायचा काय विषय येत येत नाही. नाही. तर मित्रांनो, आजच्या सोमवारच्या अकलूज बाजारामध्ये देशी अंड्याचा दर आहे खरेदीचा 7 ते 8 रुपये, विक्रीचा दर आहे 9 ते 10 रुपये. तुमच्याकडे सुद्धा जर अशी अंडी असली म्हणजे आता हा व्हिडिओ करायचं कारण काय की समजा कुणाला विकायची असली तर म्हणते बाजार काय चालू आहे, बाजार काय चालू आहे. तर मित्रांनो, खरेदीचा बाजार आहे 8 ते 9 रुपये, विक्रीचा बाजार आहे 9 ते 10 रुपये. जर कुणाला अंडी घ्यायची असतील, विकायचे असतील तर तुम्ही ह्याच दराने विकू शकता. धन्यवाद.